तर नमस्कार मंडळी, राऊंड क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणणारे चंद्रदादा पाटील यांनी घेतलेले श्रीनाथ केसरी मैदानावर आज आपण आलोय. आणि हे मैदान आहे कोड्याची माळ मणिराजुरी या ठिकाणी आज आपण आलोय. तर तुम्हाला दाखवणार आहे, आता बघा चला. भगव्या कलरच्या स्टेजच्या बरोबर उजव्या बाजूला सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, त्या बाजूला बैलगाडी सोडण्यास जागा रिकामी ठेवली आहे. तुम्हाला भगव्या कलरच्या स्टेजच्या बरोबर समोर पट्टा पद्धतचं मैदान केलंय. पट्टा पद्धतच्या मैदानाला दादांनी व त्यांच्या टीमनं एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केले, कारण पट्टा पद्धतची बैल बऱ्याच लांबून प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून, खेडेगावातून येणार आहेत. एखाद्या गरीबाच्या बैलाचा खोळंबा नको म्हणून दोन्ही साईडला बॅरिकेड मारून घेतल्यात. संध्याकाळी वेळ होणार त्यामुळे 50-50 फुटावर मोठमोठे टावर लावून LED लॅम्प लावल्यात. दोन्ही साईडला बसण्यास गॅलरी केल्या. उगाच पब्लिकमुळे कोणत्याही बैलाचा खोळंबा नको. आणि फायनलचा या खालच्या टावरपासून बैल सोडणार आणि वर स्टेजजवळ निकाल धरणार आहेत. बघा हे आहेत बघा हिंदी केसरी ड्रायव्हर सतीश आप्पा. 1 नंबर स्टेजच्या बरोबर पाठीमागे 2 नंबर स्टेज आहे आणि त्या स्टेजच्या बरोबर समोरून जनरलची हुई होणार आहे. जनरलला पण जवळजवळ 13-14 गाड्या आहेत, त्यामुळे पब्लिक जास्त होणार आहे. जवळजवळ दोन्ही मैदान एकाच पट्ट्यावर असल्यामुळं 5-6 लाख पब्लिक येईल असा अंदाज आहे. आणि आता आपण तुम्हाला जनरलचा पट्टा दाखवणार आहे पूर्ण. जनरलच्या मैदानाला पण कुठल्याही बैलाचा खोळंबा नको म्हणून एक 200 ते 300 मीटर समोर दोन्ही साईडला बॅरिकेड मारून घेतल्यात. आणि आता तुम्ही बघू शकताय पट्टा कलरला गाड्या अडकाअडकी शक्यता असते, त्यामुळं यावेळी दादानी व त्यांच्या टीमने साईडनं बॅरिकेड मारल्यात व मध्ये एक टावर लावून त्याच्या बाजूला एक ट्रॉली लावून आहेत. त्याला गोली अडा घालून बैलगाड्या पलीकडे जाणार आहेत आणि कोणत्याही पब्लिकला आत येऊन देणार नाहीत. त्यांच्या पूर्ण पट्टा जवळजवळ 5-5.5 किलोमीटर होते आणि शेवट रेग आहे बघा. तर या मैदानाला यायचं असेल तर कसं यायचं आपण सांगणार आहे. तर बघा तुम्ही तासगावात आल्यानंतर PDV कॉलेजवर यायचं, तिथून डायरेक्ट मनराजूर रोडला सरळ यायचं. मनराजुरीतनं हायवे सोडाय नाही, डायरेक्ट कोड्याच्या माळावर येते. आणि आपण आलोय बघा पट्ट्यावर. आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पण महाराष्ट्र केसरी चंद्रहर दादा पाटील यांचे पहिल्यांदा धन्यवाद. कारण देशात म्हणलं तरी सुद्धा चालेल, कारण की क्रिकेट असू दे किंवा व्हॉलीबॉल असू दे किंवा कोणताही खेळ असू दे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक कधीसुद्धा असे खेळ बघायला जाणार नाही. या मैदानाला 5 ते 6 लाख पब्लिक येण्याची शक्यता आहे. आणि कोण होणार 1 नंबरचा मानकरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.